calculate the moment of inertia of a spherical ball, of a spherical plastic ball of mass, of a spherical plastic ball of mass 15 gram, plastic ball of mass 15 gram, having diameter 5 centimeter, having diameter 5 centimeter, about an axis passing through the tangential edge, passing through the tangential edge of a ball. Also calculate radius of gyration. Also calculate radius of gyration for that particular axis. गिवन दिलेला आहे, गिवन मध्ये दिलेला आहे की हॉलो स्पियर, प्लास्टिक बॉल कसा आहे, हॉलो स्पियर आहे. हॉलो स्पियर म्हणजे आतून काय असतो, तो पोकळ असतो. प्लास्टिकचा बॉल पाहिलेला सगळ्यांनी, आतमध्ये काय हवा, बाहेर काय हवा, आणि ती जी लेअर आहे ती कशाची आहे, प्लास्टिक आहे ना. मग आता गिवन मध्ये दिलेला आहे काय, हॉलो स्पियर दिलेला आहे. ओके, असा प्लास्टिकचा बॉल आहे. एक एक्सिस घेतला और एक्सिस को किस तरह से पास किया गया है, एक एज से, है ना, ये टेंजेंशियल एज से ऐसा पास किया गया है. इसके अराउंड में हम लोगों को निकालनी है मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, और इसकी डायमीटर दिया गया है. इसका डायमीटर कितना है, डायमीटर 5 सेंटीमीटर है. ओके, इस तरह का बॉल है. इसकी मोमेंट ऑफ इनर्शिया निकालनी है और क्या निकालनी है, रेडियस ऑफ डायरेक्शन, है ना. क्लियर. अब ध्यान दो जरा. सबसे पहिले कैसे सॉल्व करेंगे, सगळ्यात पहिले हे गिवन डाटा दिलेला आहे. त्याचा गिवन डाटा जो दिलेला आहे याला सगळ्यात पहिले कशात करत असतो आपण, एसआई युनिट में कन्वर्ट करते हैं हम लोग. हाँ, तो सगळ्यात आधी याला एसआई युनिट मध्ये कन्वर्ट करा. 15 ग्राम को कैसे कन्वर्ट करेंगे, किलोग्राम में. तो 50 × 10⁻³ किलोग्राम झाला. डायमीटर 5 सेंटीमीटर आहे, तर रेडियस किती असेल, 5/2, दॅट इज 2.5 सेंटीमीटर आहे. सो असताना रेडियसला कन्वर्ट करा मीटर मध्ये. 2.5 × 10⁻² मीटर. क्लियर, समझ में आया. तो ये आर है, रेडियस निकल गई, मास निकल गया, वी नो दैट. अब ये मोमेंट ऑफ इनर्शिया 1 एंड के लिए निकालना है. हमें पता होता है कि 1 एंड के लिए जब निकालना है तो हमें सेंटर का पता होना चाहिए, सेंटर का मोमेंट ऑफ इनर्शिया पता होना चाहिए. और हॉलो स्फीयर का मोमेंट ऑफ इनर्शिया क्या है, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. बताओ, लर्न किए थे ना, शिकलो की ना आपण. अरे नोट्स मध्ये पहा, नसेल तर वही मध्ये पहा. दिले ना, नाही मॅडम, अभ्यास करायला पाहिजे रोज, तेव्हा समजते, आहे की नाही. तन्मय कधी कधी वही पुस्तक म्हणून पाहतो, आहे की नाही. काय हॉलो स्फिअरचा आणि सॉलिड स्फिअरचा काय असतो, 2/5. क्लिअर. मग ते सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला जर 1 एंडचा काढायचा असला तर आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम यूज करतो, आठवते. मग मोमेंट ऑफ इनर्शिया वी हॅव IO बरोबर काय असेल, IC + M R².
है। सो वेअर आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, है ना? मग आयसी काय आहे? 2/3 mr² प्लस m इंटू हा r². म्हणजे आता हे ऑब्विसली डायमीटर दोन याच्यामधलं डिस्टन्स किती आहे? रेडियस एवढंच राहील, आहे ना? r बरोबर rच राहील. मग हे mr² किती येते? हे 5/3 mr² कॉमन 2/3 प्लस 1 ऍडिशन येतं ना सगळ्यांना? हो, यायला पाहिजे. ओके, 1n चा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता टाका याच्यामध्ये व्हॅल्यू. 5/3 मास किती आहे? आणि हे काय आपलं 2.5 × 10⁻², ज्याला 25 × 10⁻³ म्हणता येईल, आहे ना? ज्याला 25 × 10⁻³ म्हणता येते ना इझिली. हा पॉईंट इकडे सरकवला, लहानाचं मोठं गेला, आहे की नाही? मग कोमल मॅडम लहानाचं मोठं कशा करता कमाल करून करा मग कॅल्क्युलेशन. हा उज्ज्वल सर, उज्ज्वल निकम करा सर. 125 इंटू 125 येते सर 125. 5×5 25 किती होते? नाही सर 625. व्हेरी गुड. 625 इंटू 10⁻³ किती येणार? हे 6.25 इंटू 10⁻³ -4 हा, आहे की नाही? एवढी मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. क्लिअर? समजलं मुवमेंट ऑफ इनर्शिया कशी आली? असं कोणी आहे ज्याला नाही समजलं? मी लिहायला वेळ देतो, आहे ना? मी सांगतो मॅडम. पहा, आपल्याला काय करायचं होतं, काय सांगितलेलं आहे न्यूमेरिकल मध्ये? एक हॉलो स्फिअर आहे, एक बॉल आहे, आणि बॉलच्या कोणीच लिहिणार नाही हा, मी वेळ देणार आहे तुम्हाला लिहायला. एक बॉल आहे, हॉलो बॉल समजून घ्या. सगळ्यात पहिले एक प्लास्टिकचा बॉल आहे. ओके, प्लास्टिकच्या बॉलच्या आतमध्ये असते हवा, बाहेर हवा, आणि ती जी त्याचं जे सगळं मास असतं हे एजेस मध्ये एकवटलेलं असतं. ओके, तो जो प्लास्टिक का बॉल है, हमने एक तार लिया और प्लास्टिक के बॉल के इस एज से ऐसा घुसेड़ दिया. ओके, और इसके अराउंड में हमें मोमेंट ऑफ इनर्शिया निकालनी है. ओके, अब अगर इसको घुमाएंगे तो वो बॉल ऐसा घूमेगा, याद है? बॉल ऐसे घूमते रहेगा उस एज को लेके. अब ऑब्वियसली ये तार अगर बॉल के बीच में से घुसाते थे तो ये सेंट्रल एक्सिस होता था. और मुझे बताओ, जब टेन्शन इसके ऊपर कोणसी केस में आएगा? ताण केव्हा पडेल? मधातून घेतलं की वन एंड मधून घातलाय, म्हणजे नक्कीच आपल्याला माहिती आहे 1 एंड ची मोमेंट ऑफ इनर्शिया ही जास्त असेल. 1 एंड की मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यादा हो जाएंगी ना, क्योंकि ज्यादा टेंशन आएगा हमारे हाथ पे. तो ध्यान दो, इसकी मोमेंट ऑफ इनर्शिया ये पैरेलल एक्सिस थ्योरम से निकालते हैं. अब भले ही ये परपेंडिकुलर दिख रहा है लेकिन थ्योरम पैरेलल. पैरेलल एक्सिस थ्योरम क्या होती है? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल एक्सिस प्लस मास इंटू स्क्वायर ऑफ द डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल एक्सिस. अब ये दो पैरेलल एक्सिस में का जो डिस्टेंस है, क्या मैं कहूँ यही उस स्फीयर की रेडियस है? यही उस स्फीयर की रेडियस हो गई ना. अब हमें रेडियस के बारे में तो पता नहीं है, लेकिन डायमीटर के बारे में दिया गया था 5 सेंटीमीटर. अब बताओ, डायमीटर रेडियस के कितना होता है? 2 टाइम्स. तो रेडियस आधी. 5 सेंटीमीटर का डायमीटर है तो रेडियस आधी. 215 सेंटीमीटर को हमने मीटर में कन्वर्ट कर लिया. हो गया, ये समझा? देन उसके बाद में मास दिया था 15 ग्राम. ओके, 15 ग्राम के मास को हमने किलोग्राम में कन्वर्ट किया. ओके, यहाँ तक कुछ डाउट है? देन उसके बाद में हमने क्या किया शुभांगी मैम? उसके बाद में हमने ये जो सारी चीजें कैलकुलेट की, हमने सिंपल फॉर्मूला के अंदर डाल मोमेंट ऑफ इनर्शिया IC प्लस mr². एक बात, बॉल है प्लास्टिक का जो कि हॉलो है. हॉलो स्फीयर के मोमेंट ऑफ इनर्शिया होता है 2/3 mr², जबकि सॉलिड का होता है 2/5 mr². यही अगर भारी रहता था तो 2/5 बोल देते. तो ये था 2/3 mr² क्योंकि हॉलो था, है ना. और 2/3 mr² हुआ IC प्लस m इंटू स्क्वायर ऑफ द डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल एक्सिस, जो कि रेडियस के बराबर था. तो 2/3 mr², ये तो फॉर्मूला ही है, प्लस mr². कॉमन क्या निकला? mr². 2/3 प्लस 1. सो 2/3 प्लस 1 कितना आता है? 5/3. इनका mr² अगर कॉमन निकला तो इधर बचे 2/3 और इधर कुछ भी नहीं, प्लस 1 है ना. 2/3 प्लस 1
तीन एक तीन, तीन दोन पाच, पाच हो ना सर ते हा झालं. सिर्फ वैल्यू डाली, आंसर समझ में आया है ना. अब ये था मूवमेंट ऑफ इनर्शिया. अब बात आती है, हमने एक बात सीखी कि मूवमेंट ऑफ इनर्शिया, अब रेडियस ऑफ गायरेशन भी निकालनी है. सो वी हैव और वी नो दैट, हम रोज पढ़ाई करते हैं तो हमें पता है, क्या पता है, मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू एम के स्क्वायर. जिन लोगों ने पिछली रिकॉर्डिंग नहीं देखी है ना, वो देख लो, है ना, तब आपके कॉन्सेप्ट क्लियर होते जाएंगे. और ऐसा नहीं है कि आपको सिलेबस में नहीं था तो हो गया, नीट जेईई में कॉम्पिटेटिव एग्जाम में आता ही है. अगर कॉन्सेप्ट क्लियर है तो सबसे इजी सब्जेक्ट है अपना, है ना, फिजिक्स कोई बड़ी बात नहीं है. आई बराबर एम के स्क्वायर है. तो क्या मैं कहूँ मोमेंट ऑफ इनर्शिया बराबर एम के स्क्वायर है, तो के स्क्वायर बराबर हो जाएगा आई अपॉन एम, और के कितना हो जाएगा अंडर रूट आई अपॉन एम, है ना. तो इसी बात को हम आगे सॉल्व करेंगे. के बराबर अंडर रूट आई, आई क्या है, मोमेंट ऑफ इनर्शिया कितनी आई, इंटू 10⁻⁴. अच्छा, इसके नीचे क्या है, मास, मास कितना है, 15 इंटू 10⁻⁻3. करो ये कैलकुलेशन करो, चलो करो कैलकुलेशन, बताओ, लिख लो. अब ध्यान दो, इसको लॉग टेबल से भी सॉल्व किया जा सकता है ना. कैसे सॉल्व करेंगे लॉग टेबल से, देखो अंडर ये 6, इसको मैं डायरेक्ट 625 लिख लेता हूँ, और नीचे कितना है 50. ये अब ये हो जाएगा 625 इंटू 10⁻⁻6 था ना, और नीचे क्या है 10⁻³ है, तो -3 ये 40, ये हो जाएगा -3. क्लियर. या तो आप ऐसे करो, और हमें स्क्वायर रूट में क्या चाहिए, 10 की पावर इवन चाहिए, तो एक पॉइंट इधर का सरका दो. तो इसको मैं करूंगा 62.5 अपॉन, ये इडली इधर सरका ना, मतलब इसका अपने आप 10⁻² हो गया. ओके, तो अब 10⁻² बाहर आएगा 10⁻⁻1 इंटू ब्रैकेट में क्या है अंडर रूट 62.5 अपॉन 50. इसको हमें सॉल्व करना है, है ना. अब ध्यान दो, कैलकुलेशन कर दिया, कितना है 4.16 स्क्वायर रूट में इंटू 10⁻⁻1. अब 4.16 का क्या निकाला, स्क्वायर रूट निकालो लॉग टेबल में. इधर जाओ लॉग टेबल में, इधर लॉग टेबल मध्ये जा, स्क्वेअर रूट कॉलम, लक्ष द्या, लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट कॉलम 4.16 आहे, तर मग आपले 1 ते 10 मध्ये येणार 4.16. सो 4.1 यहाँ पे मिलेगा, पहा 4.1 इथं भेटेल, 4 च्या खाली भेटला. सो 4.1 ला 6 मध्ये पहा काय आहे, सांगा बरं अमृता मॅडम पाहून. 4.1 ला 6 मध्ये पहा, मग 2.04 इंटू 10⁻⁻1 म्हणजे काय असं म्हणू मी, येणार 0.204. खतम. हे येणार रेडियस ऑफ गायरेशन, एवढी मीटर. 0.204 एवढे मीटर. क्लियर आहे, सोपं आहे. हा जरा लक्ष द्या इकडे. ओके, मग झालं पाहून ऍज इट इज. आता होमवर्क करायचा असं काय करायचं चोपडं मॅडम, हॉलो स्पियर सांगितला ना, कोणता घ्यायचा ना आता, सगळ्या गोष्टी करायच्या, रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया सेम. हॉलो स्पियरच्या जागेवर काय घ्या, सॉलिड, बाकी ऍज इट इज, है ना. काय अरे हे 2/3 आहे, ती 2/5 मॅडम तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं ऑलरेडी. जर आपण अभ्यास केला आहे ना, चुकून तर आपण मागचा अभ्यास केला तर आपल्याला समजते, है ना. बरं लिहा आहे कसं, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बनाना
Moment of inertia of केळं. Calculate the moment of inertia of a banana having diameter 3 centimeter, having diameter 3 centimeter and mass 40 gram about an axis passing through the center and perpendicular to its length. Perpendicular to its length. Passing to its center and perpendicular to its length. And perpendicular to its length. Having length of 8 centimeter. Having length of 8 centimeter. 8 centimeter. याची जी लांबी आहे ती आहे 8 सेंटीमीटर. ओके. Also calculate its moment of inertia. Also calculate its moment of inertia when the axis is passed through. When the axis is passing through its one end. Pass through the one end. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एक आपल्याला सेंट्रलचा काढायचा आहे आणि दुसरा काढायचा आहे वन एंडचा. ओके. लेंथ किती आहे 8 सेंटीमीटर आणि डायमीटर किती आहे 3 सेंटीमीटर. ओके. मास किती दिलेला आहे 40 ग्रामचं केळं आहे. ओके. तो 40 ग्राम का बनाना है. 40 ग्राम मीन्स 40 इंटू 10⁻³ किलोग्राम. ओके. हे किती देणार 4 इंटू 10⁻² किलोग्राम. ओके. दुसरं काय दिलेलं आहे डायमीटर 3 सेंटीमीटर आहे तर रेडियस किती रे 1.5 म्हणजेच 1.5 इंटू 10⁻² मीटर किंवा 15 इंटू 10⁻³ मीटर. ओके. समजलं. मग आपण रेडियस मास. आता मग सांगा ज्यावेळेस एक बनाना एक केळं म्हणजे काय झालं हे सॉलिड सिलेंडर. काय झालंय सॉलिड सिलेंडर. या सॉलिड सिलेंडर मधून ज्यावेळेस आपण ऍक्सिस पास करतो तर तो काय काय कट करतो. एक सॉलिड सिलेंडर मध्ये ऍक्सिस पास केला तर दुरून पाहिलं तर एक रॉड कट करतो. आणखी काय कट करतो तर एक डिस्क कट करतो. काय कट करतो अबाउट डायमीटर. आणि कशी कट करत असतो लक्ष द्या. हे जर आपला हा काय आहे सॉलिड सिलेंडर आहे. जर याच्यामधून मी असा ऍक्सिस पास केला तर लक्ष द्या इकडे सगळे पहा. मी शिकवतो आता फक्त गदे खाली पाहता. हे याच्यामधून एका डायमेट्रिकली पास झालं. लक्ष द्या इकडे जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की डायमीटरच्या इनिट्स प्लेन मध्ये आहे. म्हणजे असं म्हणतो अबाउट डायमीटर. समजलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं दुरून जर पाहिलं तर हा एक रॉड दिसतो थिन रॉड. काय म्हणू सिलेंडरची मुवमेंट ऑफ इनर्शिया आपलं कालही अशाच प्रकारचा एक क्वेश्चन झाला होता. ही एक आपल्या रॉडची आणि दुसरी म्हणजे सिलेंडर रिंग. जर हॉलो असलं तर रिंग, सॉलिड असलं तर डिस्कची मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर असते. मग जर मला याची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे वन एंडची तर मी काय म्हणेल वन एंडची मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असेल रॉडची ml²/12 प्लस डिस्कची अबाउट डायमीटर काय असते mr²/4. ओके. डिस्कची अबाउट डायमीटर काय असते mr²/4. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. लेंथ याची 8 सेंटीमीटर आहे. लक्ष द्या 8 सेंटीमीटरला ही मीटर मध्ये कन्वर्ट करणं विसरायचं नाही. 8 इंटू 10⁻². चला करा कॅल्क्युलेट. काढा आन्सर फास्ट.
झालं. काय कॉमन आहे, एम कॉमन आहे किंवा ml स्क्वेअर बाय 12. काय ml स्क्वेअर बाय 12? एम मास 4 into 10 raised to power minus -3 into L square. L square means 8 into 8 into 10 raised to power minus 4 upon 12. Okay. बरोबर आहे ना. ते परत सांगा. 8 हे दिसत नाहीये का व्यवस्थित? दिसत आहे ना? दिसत आहे सर. 4 1 4 4 3 8 8 64 64/3 किती येते? 22. नाही सर, भागलेतात सर पूर्ण. अरे ते काढा, तुम्ही कॅल्क्युलेट करा. प्लस mr स्क्वेअर बाय 4 आहे ना. m किती आहे? 4 into 10 raised to power minus 2 into r स्क्वेअर. r किती आहे? 15 into 10 raised to power minus 3 म्हणजे 15 into 15 into 10 raised to power minus 6 है ना, अपॉन 4 4 4 म्हणजे 225 into 10 raised to power -8. 225 into 10 raised to power minus 8. ते काय तो स्क्वेअर केला, 3चा स्क्वेअर केला ना, 8चा स्क्वेअर 8 8 पॉवरचा स्क्वेअर आहे ना तो. जसं पॉवर -2 चा स्क्वेअर -4, जसं हे -2 चा स्क्वेअर -4, तसा -3 चा स्क्वेअर -6. 2 स्क्वेअर म्हणजे पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन. ऍडिशन सर, पावरची पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन आणि पॉवर इंटू पॉवर म्हणजे त्यांची ऍडिशन. ओके, लक्ष द्या. करू हे कॅल्क्युलेट. लक्ष द्या इकडे. सिम्प्लिफिकेशन मध्ये 10 raised to power minus 8 आहे ना, तर याला 2.25 into 10 raised to power minus 6 करताय. झाला. पॉवर एकच आहे तर 64/3 काय करा कॅल्क्युलेट. 21.33 plus 2.25 into 10 raised to power minus 6 किती येते कॅल्क्युलेशन सांगा. हे एवढे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर झाला. काय आहे? 23.58 into 10 raised to power minus 6 किलोग्राम मीटर. क्लियर? चलो अब हम इसके बात कर देखते हैं. हे मोमेंट ऑफ इनर्शिया होती 1 एंडची. अशीच जर मला याची म्हणजे सॉरी हे मिड पॉइंटची होती 1 एंडची करायची असली है ना, याला आयसी म्हणतो मी. का होती आयसी है ना. 1 एंडचं जर काढायचं असलं तर रॉड पुन्हा तुम्हाला रॉड कट होताना दिसेल, पण आता रॉड कसा कट होत आहे? 1 एंड मध्ये. रॉड ज्यावेळेस 1 एंड मधून कट होतो तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाही ml स्क्वेअर बाय 3 राहील आहे 1 एंडचा. आणि रॉड जरी 1 एंड मधून कट होत असला पण डिस्क तर कट होणारच आहे ना, आहे की नाही. इथली जे डिस्क आहे ते तर कट होतच आहे. म्हणजे याचा जो mr स्क्वेअर बाय 4 आहे हा ऍज इट इज राहील. याच्यात चेंज होतील काय? नाही. सो mr स्क्वेअर बाय 4 तर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं हे. मग आपल्याला फक्त याचं कळायचं आहे एम किती आहे. 4 into 10 raised to power minus 2 L स्क्वेअर म्हणजे 64 into काय आहे -4 अपॉन 3. मला वाटतं 64/3 ऑलरेडी आपण केलं होतं हे 21.33. याला 4 ने मल्टिप्लाय करा प्लस हे तर माहितीच आहे mr स्क्वेअर बाय 4 हे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं. हे आहे ऍज इट इज घ्या. 2.25 into 10 raised to power minus 6. समजलं.
याच्यात एवढा आपण कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे. हे पहा, समजलं? हे सोपं आहे की नाही? कॅल्क्युलेशन सोपं आहे. इथं हे कॅल्क्युलेशन ऍज इट इज होतं है ना, की मला वाटतं हे पूर्ण होतं. खाली 12 होता आहे ना. चला, हे 64 हे जे एवढं कॅल्क्युलेशन आहे आठवते, 64/3 इंटू 10⁻⁻6 एवढं केलेलं होतं है ना. मग काय म्हणू मी, 4 इंटू एवढं कॅल्क्युलेशन किती आलं होतं, 21.33. किती येते हे, 85.32. 4×3 12. 85.32. ओके, याला 85.32 प्लस 2.25 इंटू 10⁻⁻6 करा कॅल्क्युलेशन. 5 एवढे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. काय याचं कॅल्क्युलेशन कठीण होतं मग सांगा. आहे एक कॅल्क्युलेशन केलं ना आपल्याला आयडिया येते. म्हणजे जे न्यूमेरिकल असते की नाही, उलट 4 मार्काचं न्यूमेरिकल सोपं असते. कारण 4 मार्काच्या न्यूमेरिकल मध्ये 2 व्हॅल्यू काढायचे असतात, 2-2 मार्काच्या. एकच व्हॅल्यूला तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागते. म्हणजे 2 मार्क भेटले. पुढचं जे 2 मार्काचं कॅल्क्युलेशन आहे का त्याला मागच्या एवढे मेहनत घेणं पडते काय, समजलं? ही शिक्षक सोपं आहे उज्ज्वल.